आज सगळ्यांना परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो। कल्याण पूर्वेतील जनतेसाठी आजचा दिवस जो आहे हा सगळ्यात महत्त्वाचा। आज त्याची गेली अनेक वर्ष कल्याण पूर्वेतील जनता बाबासाहेबांचे अनुयायी गेली अनेक वर्ष वाट पाहत होते की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक हे कधी होतं आहे। मला वाटतं हे स्मारक झाल्यानंतर पहिलीच जयंती जी आहे या स्मारकामध्ये होते। मलाही खूप समाधान आहे की याच्यामध्ये एक खारीचा वाटा जो आहे तो मी उचलू शकतो। आज या ठिकाणी अण्णा आहेत, त्याचबरोबर आमचे सगळे सहकारी नगरसेवक असतील, त्याचबरोबर भरतजी सोनवणे आहे, उदयजी रसाळ असतील, ज्यांनी या स्मारकासाठी आंदोलन केलं सगळ्यांसाठी आज खूप समाधानाची बाब आहे, समाधानाचा दिवस आहे की आज हे चित्र पाहून आहे की गेले अनेक वर्ष लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्मारक कधी होईल आणि त्या जयंतीला नेहमी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा जो आहे हा टेम्पररी पद्धतीने जो आहे तो या ठिकाणी उभा करायचा। पण आत्तापासून आजपासून प्रत्येक जयंती जी आहे पुण्यतिथी जी आहे ती या ठिकाणी या स्मारकामध्ये लोक जे आहे साजरी करू शकतील। आणि लवकरच आपण जे खाली पाहतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कॉलेज सेंटर ते देखील आता बनून जे आहे हे तयार होत आहे। ते सेंटर मला वाटतं ठाणे जिल्ह्यामधील एक असं सेंटर असेल की त्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जीवनावरती पूर्ण चरित्र जे आहे हे त्या सेंटरमधून लोकांना, पुढच्या पिढींना, तरुणांना जे आहे, लहान मुलांना, शाळकरी मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संघर्ष हा पूर्णपणे या नॉलेज सेंटरमधून त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दलची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी मिळणार आहे। तर आज खूप समाधानी मी आहे। सगळ्यांना पुन्हा एकदा मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो।